वलवाडी सिंचाई कॉलनी येथील विठ्ठलधाम येथे नगरसेवक विजय नाना देवरेंच्या हस्ते आरती। वलवाडी परिसरातील सिंचाई कॉलनी येथे विठ्ठलधाम अशी ओळख असलेल्या मंदिरात आषाढी एकादशी निमित्त यात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून आज सकाळी 8 वाजता धुळे मनपाचे नगरसेवक विजय अरुण देवरे यांच्या हस्ते या ठिकाणी आरती करण्यात आली। दुपारी 12 वाजता इंजिनियर ललित देवरे वलवाडी यांच्या हस्ते महाआरती होईल, तर सायंकाळी मनीष बाळासाहेब बोरसे यांच्या हस्ते महाआरती। रात्री 8 वाजता आबापा समाधान महाराज यांचे जाहीर कीर्तन असे विविध कार्यक्रमांनी या ठिकाणी आषाढी एकादशी उत्साहात साजरी होत असून देवपूर परिसरात व भोकर वलवाडी येथे भाविकांचे श्रद्धास्थान असलेले मंदिरात आबापा मच्छिंद्र महाराज, आबापा नरेंद्र महाराज, आबापा समाधान महाराज, आमदार अनुप अग्रवाल, आमदार राम बदाने यांच्यासह परिसरातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यांच्या पुढाकारातून या ठिकाणी या कार्यक्रम पार पडले। तर कार्यक्रमासाठी येथील मुख्य विश्वस्त ॲडव्होकेट किशोर जाधव यांनी अथक परिश्रम घेतला, तर मोठ्या संख्येने भाविकांनी या ठिकाणी येऊन श्री विठ्ठलधाम येथील या मंदिरात श्री विठ्ठल माऊलीचे दर्शन घेऊन प्रसादाचा लाभ घेतला। आरती धने राजा, आरती तुकारामा, आरती तुकारामा, सुखिता तुलनेची ब्रह्माय दाखवी अम्मा, आरती तुकारामा, प्रभु ज्ञान के नायक रामचंद्र वर, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण। जय हरी। विठ्ठलधाम विठ्ठल रुक्माई मंदिर सिंचाई कॉलनी गेल्या 16 वर्षापासून भक्तिभावाने आषाढी एकादशी आणि कार्तिक एकादशी साजरी केली आहे। देवाच्या कृपेने मंदिराला वेगवेगळ्या प्रकारे प्रतिष्ठित नागरिकांनी आतापर्यंत पूजेचा मान घेतलेला आहे। यावेळेस भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक श्री देवरे यांच्या हस्ते सकाळची महापूजन आरती झाली। या कार्यक्रमात अंतर्गत आज दिवसभर भजन आणि कीर्तनाचे कार्यक्रम आयोजित केलेले आहेत। महापौरांचा उल्लेख यावेळेस नुकतेच धुळे शहराचे महापौर मायादेवी परदेशी आणि त्यांचे पती महादेव परदेशी यांनी नुकतेच हजेरी लावलेली आहे। शहरातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने दिवसभर मंदिराला दर्शनासाठी येत असतात। सर्व भाविकांना दर्शनासाठी यावे अशी आग्रहाची विनंती आहे।